जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज वैशाखी पौर्णिमेनिमित्त पुष्टीपती विनायक जन्मोत्सव आपण साजरा करतो आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे गणपती बाप्पांचा अवतार हा भगवान शिवपार्वतीच्या घरी विनायक अवतार झाला आणि देवी पुष्टी ही भगवान विष्णू लक्ष्मींच्या घरी त्यांचं प्रकटीकरण झालं आणि गणपती बाप्पाचा विवाह ह्या पुष्टीशी झाल्यामुळे पुष्टीपती विनायक अवतार हा दुर्मती राक्षसाच्या वधाकरता गणपती बाप्पांचा अवतार झालेला आहे आणि त्यामुळे आजच्या दिनाचं विशेष असं महत्त्व आहे। आणि या अशा अतिशय पवित्र दिनानिमित्त आपण प्रतिवर्षी गणपती बाप्पांना 5000 शाळ्यांचा महानैवेद्य हा अर्पण करतो। त्याच्या मागची भावना हीच आहे की आत्ता ग्रीष्म ऋतू आहे आणि ऊन प्रचंड वाढलेली, उन्हाची काहिली झालेली आहे। त्यामुळे गणपती बाप्पांच्या चरणी समस्त भक्तांच्या शेतकरी वर्गाच्या वतीने प्रार्थना करण्यात आलेली आहे की हे येणारा आगामी काळ हा भरपूर पर्जन्यवृष्टीचा राहो आणि या उन्हाच्या काहिलीपासनं सर्व भक्तांचं हे रक्षण व्हावं। या उदात्त हेतूने हा शहाळे महोत्सव हा मंदिरामध्ये आपण आयोजित केलेला आहे। नुकतंच आत्ता पंडित रघुनंदन पंचीकर यांचा स्वराभिषेक संपन्न झाला। गणेशात महाअभिषेक पूजा अशा धार्मिक विधींचं देखील आयोजन केलेलं आहे आणि आजच्या या पवित्र दिनानिमित्त आज महाराष्ट्र दिन आहे। आज 1 मे आहे, कामगार दिन आहे। त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या देखील आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आला आला उन्हाळा आला। आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला। या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल। तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे। हळू चढ़ा आराम से गिर जाएगा। काल नसरापूर या ठिकाणी एक खूप दुर्दैवी आणि दुःखद घटना घडलेली आहे। यामध्ये एक अल्पवयीन 3.5 वर्षाची मुलीवर अत्याचार करण्यात आला आणि त्याची त्यामध्ये हत्या झाली। या प्रकरण पोलिसाकडे काल ज्यावेळी रिपोर्ट झाला, साधारण संध्याकाळी घटना काही 3:30-4 वाजताच्या दरम्यानची आहे आणि 4:15 वाजता ज्यावेळी पोलिसाकडे हे रिपोर्ट झाला तर तातडीने आम्ही त्याचा शोध सुरू केला, आरोपीचा शोध सुरू केला आणि 1 ते 1.5 तासाच्या दरम्यान आम्ही हे आरोपी जे आहे त्याला ताब्यात घेतला। परंतु दुर्दैवाने तेव्हापर्यंत त्याचे अत्याचार होता ते झालेला होता आणि ती हत्या झालेली होती। या प्रकरणामध्ये BNS कायद्याप्रमाणे 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3), पॉक्सो कलम 46812 तहत FIR क्रमांक 169/2026 राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे।
पुढील तपास जे चालू आहे, आरोपीला अटक केल्यानंतर आता पुढे तपास आमचा चालू आहे. सर, लोक आक्रमक झालेले आहेत. त्यांची मागणी आहे की प्रकरण लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं. त्या दृष्टीनं काय तयारी केली आपण, काय करतो पुढे तपास? अशा घटना घडल्यानंतर साधारणतः जे एक इमोशनल जे रिॲक्शन जे आहे ते पब्लिककडून येत आहे. काल सुद्धा अशा प्रकारची एक सिच्युएशन निर्माण झाली होती. त्यामध्ये काही वेळापुरता लोक रस्त्याकडे आले होते. मग त्यांना समजून जाऊन सांगितलं गेलं आहे की आम्हीच तपास करणार आहे आणि ह्यामध्ये जे आरोपी होता त्याच्या बाबत काही कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. परंतु तांत्रिक आणि गोपनीय जे आम्ही आपले यंत्रणे वापरले तर तातडीने 1-1.5 तासामध्ये आरोपी अटक करण्यात आलेला आहे. पोलिसने ताबडतोब कारवाई केलेली आहे. आता तुम्ही आमचं सहकार्य करा. ते लोकांनी काल ऐकलाय, सहकार्य केलाय, ते शांततेने आहे, ते प्रोटेस्ट करताय, परंतु ते शांततेने आहे आणि पोलिसाच्या सहकार्य करत आहात. आणि आपला जे म्हणणं आहे की नक्की या केस जे आहे ते तातडीने ह्याची चार्जशीट केली गेली पाहिजे, हे आश्वासन आम्ही काल सुद्धा लोकांना दिला होता आणि हे फास्ट ट्रॅक पद्धतीने चालला पाहिजे आणि आरोपीला सक्त जे पनिशमेंट आहे ते भेटली पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहात. त्याप्रमाणे तपास आमची विशेष टीम करत आहे. ह्या आरोपीचे विरुद्ध अगोदर अशाही प्रकारचे गुन्हे आहेत. ते 1998 मध्ये त्याच्या विरुद्ध एक विनयभंगाचा गुन्हा होता. त्याच्यानंतर 2015 मध्ये त्याच्या विरुद्ध एक विनयभंग आणि पॉक्सो गुन्हा होता, ज्यामध्ये पॉक्सो आणि विनयभंगाचे कलम होते. त्यातून त्याचा 2019 मध्ये केसमधून ॲक्विटल झालेला आहे आणि हा 65 वर्षाचा व्यक्ती आहे. पण त्याची प्रवृत्ती तशी आहे असं आमचे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. तो डेली वेजर आहे. असाही गावात काम करत आहे, इकडे तिकडे काही ठिकाणी.